नर्मदे हर नर्मदा परिभ्रमण एक निरंजन याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे. बऱ्याच कमेंट व्हिडिओना येतात आहेत आणि मी त्या सगळ्या वाचत असते आणि त्याच्यावर जमेल त्यांचे रिप्लायसुद्धा देण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्या कमेंट्समधून मला कळतं की तुम्हाला त्याच्यामध्ये काय पाहायचं आहे किंवा तुम्ही जर कधी पूर्वी तिकडे गेला असाल तर तुमच्या काही आठवणी तिथे जाग्या झाल्या असतील तर तेही वाचायला छान वाटतं. आणि आता या भागाला सुरुवात करूया. तर आजचा भाग आहे तो मर्दाना गावामध्ये आपण रात्री झोपलो होतो. आता झोपलो होतो म्हणजे 3 रात्री झोप नव्हती आणि त्या रात्री त्यामुळे खरंच गाढ झोप लागली. पहाटे 4-4:30 वाजता परत सगळ्यांचं जसा चालू झालं सकाळचं अंघोळी पांघोळी पूजा ह्या सगळ्या गोष्टी, तेव्हा मग त्या ह्याच्यानी जाग आलीच. आणि नंतर मग सकाळी तिथून आम्ही निघालो. आता आम्हाला जायचं होतं मर्दानाच्या पुढं सियाराम बाबांचं तेली भट्यान नावाचं गाव आहे, तर त्या गावापर्यंत आज चालत जायचं असं ठरवलं होतं. आता सकाळी तर तिथून निघालो, पुन्हा ते चढ उतार वगैरे सगळं करत. त्या आश्रमामध्ये नाश्ता वगैरेची काही व्यवस्था नव्हती, पण त्यांनी सांगितलं आम्हाला की गावात जो येतानाच एक चौराहा होता, तर त्या गावातल्या लोकांनीच अशी व्यवस्था केली आहे की आश्रमामध्ये जेवण होईल आणि चहा नाश्ता वगैरे हा जो प्रकार आहे, चहा मिळाला होता आश्रमात, नाश्त्याचा जो प्रकार आहे तो तुम्हाला त्या चौराहावर मिळेल. मग आम्ही सकाळी पुन्हा आश्रमातून निघालो आणि त्याच्यानंतर मग वाटेत गावामध्ये पुन्हा सगळेजण अगदी प्रेमाने नर्मदे हर वगैरे करत होते. आणि सकाळी सकाळी सगळेजण कलश घेऊन तांब्याचा असा वगैरे, गावातले म्हणजे पुरुष मंडळीसुद्धा बायका असे कलश घेऊन सगळेजण नर्मदा मैयावर चालले होते. काही जण स्नानाला चालले होते. म्हणजे एकंदरीतच गाव मी काल म्हटल्याप्रमाणे अगदी गोकुळ असावं तसं अगदी भाविक गाव होतं. आणि अतिशय गोड आणि सुंदर मुलं, त्यांना पण बघून सकाळी सकाळी अतिशय प्रसन्न झाली होती सकाळ. आणि मग आम्ही त्या चौराहापर्यंत पोचलो आणि तिथे असे थोडेसे पोहे आणि चहा असा प्रकारचा एक नाश्ता त्यांनी दिला होता आम्हाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बिस्किटचे पुडे पण दिले सगळ्यांना. मग ते एक एक पुडा घेऊन सगळेजण पुढे निघाले. बऱ्याच ठिकाणी असं ही सेवा दिली जाते, बिस्किटचे पुडे वगैरे आश्रमामध्ये, किंवा बऱ्याच वेळेला वाटेतले लोक पण देतात. कारण की वाटेत कुठे तुम्हाला काहीच नाही मिळालं तर कमीत कमी ती 2-4 ग्लुकोजची बिस्किटं खाऊन तुम्ही तुमचं पोट भरू शकतो, थोडासा आधार होतो, अशी त्यामागची भावना असते. पण बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं की त्याचंसुद्धा ओझं होतं. कारण जर एक बिस्किटापेक्षा जास्ती जर आपल्याकडे असेल तर ते सुद्धा असं वाटतं की नको, ते साठवून ठेवणं नको, तो संचय नको असं वाटायला लागतं. कारण आपल्याला सहन पण होत नसतं तेवढं वजन, म्हणजे अगदी ते 100 ग्रॅम वजनसुद्धा नको वाटतं. तर त्यामुळे आपण एखादा पुडा जास्तीत जास्त आपल्याकडे ठेवून तो वाटेत कुठं लहान मुलं दिसली, कोणी कधी कधी मागतातसुद्धा काही देता का म्हणून, तर त्यांना पण ते असे आपण देऊ शकतो. तर अशा प्रकारे आम्ही निघालो. आणि मग मर्दाना गावातून पुढे जाताना वाटेमध्ये अतिशय सुंदर दोन्ही साईडने इतकी छान गव्हाची शेती होती. आणि आता मी आणि बरोबर हे 2 बँकवाले आणि काही पुढे मंडलावाले लोक, अशा पद्धतीने आम्ही चाललो होतो पुढे मागे. आता याच्यामध्ये कसं होतं की मला असं वाटायला लागलं की बाबा काल पण हे माझ्याबरोबर होते आणि आज पण बरोबर चालतात आहेत, तर कदाचित आपली परिक्रमा यांच्याबरोबर पुढे होऊ शकते. पण म्हणजे काही मैयाचं गणित तर काही कळत नव्हतं. आणि अजून एक थोडीशी अडचण होती त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये जे 2 जणं होते तर त्यांच्यातले एक जण खूप म्हणजे त्यांच्याकडे भरपूर ज्ञान पण होतं, पण ते गप्पा पण खूप मारत होते. आणि मी त्यांना 1-2 वेळा असं सुचवून पण पाहिलं की तुम्ही परिक्रमेत आहात त्यामुळे तुम्ही जप करा किंवा स्वतःशी संवाद करा, जास्त गप्पा मारू नका, तुम्ही पुढे चालत राहा.
पण त्यांचं काही म्हणजे थांबण्याचं लक्षणच नसायचं आणि आपण जरी एखाद्या गोष्टीचं उत्तर नाही दिलं तरीसुद्धा ते ऐकताय का ताई, ऐकताय का ताई असं म्हणून त्यांचं बोलणं चालूच राहायचं ते. आणि त्यामुळे मग शेवटी मला असं थोडं वाटलं की आपण कदाचित म्हणजे यातले एक जण आहेत त्यांच्याबरोबर तर परिक्रमा करू शकतो, पण जास्ती गप्पा मारणाऱ्या ज्या होते तर त्यांच्याबरोबर थोडंसं मला कदाचित अवघड जाईल. म्हणजे त्यांची काही स्वभाव वाईट होता वगैरे असं अजिबात नाही, ते खूप चांगले होते ते सुद्धा. पण परिक्रमेमध्ये जास्ती बोलणं हे त्यांना टाळता येत नव्हतं किंवा जमतच नव्हतं. तर त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, बघू आता मैयाची काय इच्छा आहे. त्यामुळे मग आम्ही असे पुढे मागे चालत होतो. तर चालता चालता ते मर्दाना गावापर्यंत आदल्या दिवशी जे जवळजवळ आम्ही 20 किलोमीटर अंतर चालून आलो होतो. म्हणजे आम्ही टोकसरपासून निघालो होतो, 20-22 किलोमीटर अंतर आरामात झालं होतं. आणि त्याच्यामुळे तो पाय जो थोडा दुखत होता तो आता सकाळी त्यांनी जास्तीच दुखायचं असं ठरवलं. आणि त्यामुळे मग सियाराम बाबा आश्रमपर्यंतसुद्धा माझा पाय बऱ्यापैकी दुखायला लागला. आणि मग मी अक्षरशः लंगडायलाच लागले वाटेमध्ये, म्हणजे अशी लंगडत लंगडतच एका पायावर चालायला लागले. आणि जे एक जण होते बँकेमधले, तर विठ्ठलदादा त्यांचं नाव होतं, तर त्यांचासुद्धा पाय थोडा दुखावल्यासारखा झाला होता, आधीपासूनच त्यांचा दुखावला होता. आणि मग थोडं अंतर आम्ही चालून गेलो आणि मग जशी मी जास्ती लंगडते असं बघितलं तर तेव्हा त्यातले जे गप्पा मारणारे दादा होते दुसरे, तर त्यांनी एका वाटेमध्ये एक स्कूल बस चालली होती. त्या स्कूल बसलाच हात करून थांबवलं अचानकच आणि मला म्हणले की तुम्ही ह्याच्यामधनं जा, कारण की तुमचं पाय दुखतो आहे. मी म्हटलं नाही नाही, आज आता मी पायी तर सध्या जोपर्यंत जमते तोपर्यंत आपण पायी जायचा विचार आहे. पण मग ते म्हणे की एवढं अट्टहास करण्यापेक्षा आपण त्याच्यातनं जाऊया, वाटल्यास मी पण येतो म्हणे, तसं काही हरकत नाही. आणि मग मलाही थोडंसं वाटायला लागलं की तशीही यावेळची आपण काही परिक्रमा पैदल करण्याचा काही संकल्प केलेला नाही आहे. मैया चालवेल तसा असा विचार करायचा आणि शिवाय आपल्या तब्येतीला जसं झेपेल त्याप्रमाणे करायचं असं आपण ठरवलेलं होतं त्यामध्ये. तर त्यामुळे म्हटलं की पाय हा जास्तीच दुखतो आहे, कंबरही दुखतेच आहे त्याच्या जोडीला, तर त्यामुळे आपण थोडंसं अंतर जाऊया. त्यामुळे आम्ही 2-3 किलोमीटर, म्हणजे आधी बरंचसं चालणं झालं होतं, एक 2-3 किलोमीटर आम्हाला त्या स्कूल बसनं एका कोपऱ्यापर्यंत सोडून दिलं आणि मग तिथून आम्हाला परत आज सियाराम बाबांचा आश्रम होता, तिथे आज जायचं होतं परत. मग असं करत करत आम्ही सकाळी एक 11-12 वाजेपर्यंत आम्ही सियाराम बाबांच्या आश्रमात पोचलो. आता त्या दिवशी होती अमावस्या आणि अमावस्येला तिथे स्नानासाठी, म्हणजे त्या तेलीभट्यांचा जो घाट होता तिथे भरपूर गर्दी होती लोकांची. म्हणजे मला ते थोडंसं वाईटच वाटलं की बाबा आपण म्हणजे सियाराम बाबांचं दर्शन शांतपणे घ्यावं अशी माझी इच्छा होती. पण ती भरपूर गर्दी बघून अक्षरशः वाटायला लागलं की कठीणच आहे, म्हणजे आता इतक्या शांततेत असं काही किंवा त्यांच्याबरोबर बोलणं वगैरे तर होणं कठीणच आहे, कारण की ते इतके ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध अशा व्यक्ती आहेत. आपण त्यांच्याशी बोलावं अशी आपलीसुद्धा खरं म्हणजे पात्रता नाही. पण ॲटलिस्ट त्यांच्याकडे पाहावं, त्यांचं दर्शन शांततेत घ्यावं अशी इच्छा होती. पहिल्यांदा तर आम्हाला तिथे वाटेत एक धर्मशाळा आता बांधलेली आहे त्यांनी, तर त्या धर्मशाळेत आम्हाला वाटेत जातानाच थांबवलं. आज सियाराम बाबांचं दर्शन घ्यायचं तर ते लांबच राहिलं. आधी पहिले ते धर्मशाळेत थांबवलं आणि त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही आता इथे नाश्ता करा, चहा घ्या आणि मग तुम्ही दर्शनाला जा. दर्शनाला काय ते तिथून 5 मिनिटात मध्ये मिळेल तुम्हाला, पण तुम्ही इथून पहिले नाश्ता-बिष्टा करून जा. आणि त्या धर्मशाळेतले म्हणजेच त्या गावातले जे लोकं आणि सगळी तरुण मुलं, म्हणजे त्या गावातली सर्व तरुण मुलं त्या आश्रम जो होता म्हणजे सियाराम बाबांच्या इथले, तिथे सगळेजण सेवा करायला होते. म्हणजे गावामध्ये बऱ्याच अशी उनाड मुलं आपल्याला बघायला मिळतात की जी कुठल्या तरी पारावर बसून तंबाखू खातात आहे, विड्या फुंकतात आहेत, सिगरेट फुंकतात आहे किंवा आल्या गेलेल्या कुणाकडे तरी बघत त्यांची चेष्टा मस्करी करत वेळ घालवतात आहे. पण ह्या गावामध्ये मात्र सगळी गावातली तरुण मुलं ही तिथे आश्रमातल्या लोकांची, आलेल्या सगळ्या परिक्रमावासींची सेवा करण्यात गुंतली होती. कोणी नाश्ता देत आहे, कोणी झाडून काढत आहे, कोणी गाद्या नीट लावत आहे, कोणी काय ते स्वयंपाकामध्ये काही कमी जास्त लागतं ह्याची व्यवस्था करते, कोणी बाहेरून काहीतरी घेऊन येते, असं सगळं चाललेलं होतं. आणि खरंच आनंद वाटला की नवीन पिढी सेवा करण्यामध्ये खूपच म्हणजे उत्सुक दिसली तिथे. आणि मग त्यांनी आम्हाला तिथे पोहे आणि चहा वगैरे दिला आणि खरंच अतिशय सुरेख पोहे ते, म्हणजे माझ्या संपूर्ण जी परिक्रमा झाली ना त्याच्यात सगळ्यात चांगले चविष्ट पोहे मी सियाराम बाबांच्या आश्रमातल्या, ती जी बाहेर धर्मशाळा होती त्यांची आश्रमाचीच म्हणजे होती, तर तिथे खाल्ले. आणि मग मागून हे पण दोघंजणं बँकवाले दादा, हे जे दोघंजणं होते ते पण आले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पण नाश्ता वगैरे केला तिथे. आणि मग मी म्हटलं आता आज आपला तर पाय दुखतो आहे आणि सियाराम बाबांच्या इथे आपण आश्रमात आहोतच, तर आपण इथे थांबावं आता, असं म्हणजे माझ्या मनाने घेतलं.
आणि त्यामुळे मग मी थोडंसं तिथे रिलॅक्स होऊन बसले होते. मग काही जण म्हणले आश्रमातले की आता तुम्हाला जायचं तर दर्शन वगैरे घेऊन या. मग आता तिथे चपलापूट वगैरे आम्ही सगळे तिथेच काढले आणि आश्रम तिथून म्हणजे जिथे सियाराम बाबा होते थांबलेले किंवा तिथे जिथे त्यांचं दर्शन देण्याचं आज जे चालू होतं म्हणजे खरोखर त्यांची जी खोली आहे तिथेच त्या भागामध्ये आम्ही थोडंसं चालत गेलो. आता वाटेमध्ये ते सगळं थोडंसं म्हणजे नाले वाहतात आहेत, उघडे गटारं वगैरे असा सगळा प्रकार होता, पण त्याच्यातून पुढे त्यांचा आश्रम होता. आणि तिथे गेल्यानंतर मग लाईन तर लागली होती, पण तिथे कुठेही आम्हाला गडबड गोंधळ किंवा ढकलाढकली हा प्रकार नव्हता. म्हणजे सगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी ओंकारेश्वरला सुद्धा मला असं झालं होतं की तिथे ढकलाढकली प्रचंड प्रमाणात चालते आणि लोकंसुद्धा आपल्याला दर्शन घेऊ देत नाही. त्या म्हणजे मंदिरातले लोकंसुद्धा म्हणजे ढकलण्यासाठी पुढं हाकलण्यासाठी लोकं ठेवलेत असा प्रकार होता. पण सियाराम बाबांच्या आश्रमात मात्र तसं नव्हतं. भले तिथे 50-60 लोकांची लाईन लागलेली होती, पण प्रत्येकजण प्रत्येकाला पाहिजे तेवढा वेळ दर्शन घेऊ शकत होता आणि सियाराम बाबा स्वतःच्या हातांनी प्रत्येकाला प्रसाद देत होते. म्हणजे त्यांच्या हातातून प्रसाद घेताना एक थोडासा ओझरता स्पर्श त्यांचा हाताला झाला आणि तेवढ्यानीच मग मी त्याच्यात धन्यता मानून घेतली. आणि खरोखर असं वाटलं की इतक्या वृद्ध व्यक्ती आहेत ह्या म्हणजे जवळजवळ 106च्या वर किंवा 110 ते 106 असं काहीतरी त्यांचं वय असं म्हणतात. आणि खरोखर अतिशय कृश आणि त्याही दिवशी म्हणजे अशी एवढी थंडी असतानासुद्धा केवळ लंगोटी घालूनच म्हणजे ते 12 महिने तसे असतात, अंगाला थोडंसं त्यांनी भस्म वगैरे लावलेलं असतं, पण त्याच परिस्थितीमध्ये ते कायम दिसतात सगळ्यांना. आणि तशा पद्धतीने मग त्यांचं दर्शन वगैरे झालं आणि मग त्यांनी जे पायी परिक्रमावासी होते तर तिथे काही लोक असे ठेवले होते की जे पायी परिक्रमावासींसाठी प्रसाद वगैरे देतात. तर त्या प्रसादामध्ये एक तुपाची डबी आणि त्याच्याबरोबर फुलवाती भिजवलेल्या एक 15-20 आणि एक ग्लुकोजच्या बिस्किटांचा पुडा आणि साखर असं मला त्या दिवशी तिथून मिळालं. मग तिथून मिळाल्यानंतर आणि काड्यापेटी वगैरे काड्यापेटी आणि उदबत्तीचा पुडा हे पण होतं बरोबर. तर ते घेऊन मग मी आश्रमामध्ये म्हणजे धर्मशाळेमध्ये आले आणि बसले. सियाराम बाबांचा आश्रम आहे आणि अमावस्येमुळे बहुतेकच इथे गर्दी आहे, नाहीतर इथे काही फारशी गर्दी नसते. जब वे अपनी व्याकुलता की अंजलि भरे राजभवन की एक खिड़की से गंगा को ताक रहे थे तो आता मी म्हटलं हे एवढं सगळं पुन्हा आता ह्याचं ओझं कसं घेऊन जाणार. म्हणजे त्यांचा प्रसाद हा आशीर्वाद मला हवासा वाटत होता, पण ते साखर बिकर याचं ओझं होणार होतं. मग मी काय केलं म्हटलं फुलवाती आणि तूप हे आहे आपल्याला आता माझ्या फुलवाती वगैरे त्या थोड्याच राहिल्या होत्या, 2-4च राहिल्या होत्या अगदी. तर त्याच्यामुळे ते पुढच्या प्रवासाला उपयोगाला येईल म्हणजे दिवा लावण्यासाठी मैयाच्या ह्यासाठी. पण ही साखर वगैरे बरोबर घेऊन जाण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे मग मी ते मंडळावाले काही लोक होते तर त्यांना म्हटलं तुम्हाला कुठं काही चहा वगैरे करायला लागला किंवा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमच्याकडे ठेवा. त्यामुळे त्यांना साखर बिस्किटचा पुडा या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे देऊन टाकल्या. आणि त्याच्यानंतर म्हणलं आता बसूया. ते लोक म्हणले की आता तुम्ही जेवणाची वेळ होतेच आहे, तुम्ही जेवण करा. आणि तेवढ्यामध्ये काय झालं की आमचे दोघं जे बँकवाले दादा होते तर त्यातल्या एकानं कळलं की एक नाशिकचे गोडसे म्हणून आहेत तर त्यांचा आश्रम थोडंसं पुढे गेलं. सियाराम बाबांच्या आश्रमावरून 1-1.5 किलोमीटर साधारण 1 किलोमीटरच अंतर असेल पुढं गेलं की त्यांचा आश्रम आहे तो त्यांनी नवीन बांधला, 1-2-3 वर्षामध्येच बांधला असावा बहुतेक. तर आपण तिकडे जाऊन मुक्काम करूया कारण इथे बरीच गर्दी आहे आणि तेवढी काही व्यवस्था नाही असं या 2 दादांचं म्हणणं पडलं. आणि मग मला असं वाटायला लागलं की ठीक आहे बाबा चला आपण तिथे जाऊन मुक्काम करू. कारण इथे तशी थोडी गर्दी होती आणि एकच हॉल सगळा म्हणजे स्त्रिया पुरुष सगळ्यांसाठी तोच होता. आणि त्यामुळे मला वाटलं ठीक आहे चला म्हणतात ते थोडं काही खूप जास्त नाही 1-2 किलोमीटर तर आपण सहज चालू शकतो अजून. तर त्यामुळे आम्ही शेवटी तिथला सगळा बाडबिस्तारा गुंडाळला
आणि पुढे गोडसेंच्या आश्रमाकडे चालायला लागलो.